लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. अदिती तटकरे मॅडम यांनी मोठी खुशखबर दिलेली आहे भरपूर लाडक्या बहिणींना. परंतु काही लाडक्या बहिणींना थोडीशी वाईट बातमी आहे. ते सुद्धा काय आहे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. भरपूर लाडक्या बहिणींना आता मोठे गिफ्टसुद्धा मिळणार आहेत. 5 मोठे गिफ्ट असणार आहेत. 1 लाख रुपयापर्यंत पैसेसुद्धा मिळणार आहेत. बघा 5 मोठे गिफ्ट जाहीर राहणार आहेत. तुम्हाला सुद्धा गिफ्ट मिळणार का हे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींना आता सरकार 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्जसुद्धा देत आहेत. ते लवकरच तुम्हाला मी सगळी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे. सोबतच हे मोठे जे गिफ्ट आहेत ते सुद्धा जाहीर झालेले आहेत. काय आहेत सगळे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. जूनचा 12वा हप्ता, सोबतच जुलैचा 13वा हप्ता, असे मिळून 3000 रुपये सुद्धा मिळणार का, ह्या सगळ्यांची एक डिटेल बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांना हे सगळं पाहिजे असेल ते हे व्हिडिओ संपूर्ण पाहतील आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, पहिलं गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणींना म्हणजे 3 गॅस सिलेंडर 2490 रुपये. भरपूर लाडक्या बहिणींना आपण बघत आहोत की गॅस सिलेंडरचे पैसे अजून देखील आलेले नाहीत. कोणाकोणाला पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बघा, जे कमेंट्स करतील त्यांना रिप्लाय दिला जाईल. पटापटा कमेंट्स करा आणि लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं 2490 रुपये गिफ्ट क्रमांक 1. लक्षात ठेवा, व्हिडिओ डिटेलमध्ये आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, गडबड करायची नाही. पळवत पाहायला तुम्ही जाल तर तुम्हाला काहीच समजणार नाही. तर पहिलं गिफ्ट आहे ते म्हणजे 2490. यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे गॅसची EKYC. ज्या लाडक्या बहिणींनी गॅसची EKYC केलेलं नाही त्यांना हे गिफ्ट पैसे 2490 मिळणार नाही. आता गिफ्ट क्रमांक 2 बघा, लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे. 12वा आणि 13वा हप्ता. लक्षात ठेवा, 12वा आणि 13वा हप्ता म्हणजेच जून आणि जुलैचा हप्ता. इथं सरकार आता आपल्याला एकत्र देण्याचं तिथं भरपूर चिन्ह आहेत. भरपूर म्हणजे भरपूर. जूनचा तर 12वा मिळणारच आहे, पण 13वा सुद्धा हप्ता आपल्याला लवकरच हा तिथं मिळणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे, कोण कोण ह्याच्यामध्ये पात्र असणार आहे, मी डिटेलमध्ये पुढे व्हिडिओ सांगणार आहे. फक्त तुम्हाला आधी काही महत्त्वाची माहिती आहे मी तुम्हाला ते देणार आहे. कारण हे माहिती दिल्यानंतर तुम्हाला कळलं की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कुठल्या योजनेसाठी काय करावं लागणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची एकंदरीत आपण माहिती इथं 1 नंबरमध्ये थोडक्यातच घेणार आहोत. पुढे बघा, तिसरं गिफ्ट जे असणार आहे ते भांडे. भरपूर लाडक्या बहिणींना तुम्हाला माहितीच असेल की भांडे मिळत आहेत. जिथं 30 प्रकारचे भांडे आहेत त्याच्यामध्ये ते भरपूर लाडक्या बहिणींना मिळत आहेत. त्यासाठी सुद्धा काय करावं लागणार आहे, कुठं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं पहिलं तर काय, पहिलं काम करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भरपूर लाडक्या बहिणी काय करतात, फक्त व्हिडिओ बघतायत आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जात आहेत. त्यामुळे तुमच्यापर्यंत पुढचे व्हिडिओ पोहोचत नाहीत जे खूप महत्त्वाचे माहितीशीर असतात. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा. व्हॉट्सअप असेल, कुठं ग्रुप असतील तुमचे, त्याच्यामध्ये शेअर करायचं आणि पटकन चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा आणि तुमची बँक कोणती आहे हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आता बघा, आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना एकच चिंता आहे ती म्हणजे जूनचा हप्ता कधी येणार, काय येणार. काळजी करू नका, सगळ्यांना पैसे येणार आहेत. सोबतच लाडक्या बहिणींना जे लाडकी बहिणी योजनेमध्ये पात्र आहेत त्यांना 3 गॅसचे सुद्धा पैसे तुम्हाला मी आता जसं सांगितलं की 2490 रुपये पहिलं गिफ्ट होतं आपलं, ते सुद्धा मिळणार आहेत. जूनचा जो हप्ता आहे हा आता सुरू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण तिथं मंजुरी झालेली आहे. आता तुम्ही जर बघितलं तर आजपासून भरपूर ठिकाणी पैसेसुद्धा वितरणाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु सगळ्यात आनंदाची आणि महत्त्वाची बातमी म्हणजे 3 गिफ्ट तर तुम्हाला मी सांगितलेत, पण 2 मोठे गिफ्ट मी तुम्हाला आता सांगणार. ते म्हणजे 1 लाख रुपयाचं बिनव्याजी कर्ज सरकार हे लाडक्या बहिणींना देणार आहे. लक्षात ठेवा, 1 लाख रुपयांचं कर्ज म्हणजे काही जोक नाही. तुम्ही न्यूजसुद्धा बघू शकता. 1 लाख रुपयाचं कर्ज, त्याच्यावरती भरपूर न्यूज मीडियामध्ये सुद्धा ही बातम्या आलेल्या आहेत. आपण कुठलीही बातमी न्यूज मीडियावर आल्याशिवाय आपण करत नाही. त्यामुळं 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज इथं सरकार तिथं देण्याच्या ह्याच्यात आहे. तर त्यामध्ये 0% तुम्हाला व्याज आहे लाडक्या बहिणींना. परंतु लक्षात ठेवा, त्यासाठी काही महत्त्वाचे अटी आहेत. काही ठिकाणीच हे असणार आहे काय, परंतु जिल्हा मध्यवर्ती बँक हे तुम्हाला माहिती आहे, जसं अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की ती 50,000 रुपयांचं कर्ज देत आहे. परंतु त्याला व्याज असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता असणार आहे. जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये जो हप्ता मिळतो तोच तुम्हाला तिकडे भरायचा आहे. मी तर म्हणतोय काय प्रॉब्लेम आहे, बिनव्याजी असेल तर 1 नंबर आहे, बरोबर. परंतु जर व्याज नसेल 50,000 रुपये तर ते तुम्हाला फेडायचं आहे कसं, तर लाडकी बहीण योजनेतूनच फेडायचं आहे. त्यामुळे तुमच्या खिशातून 1 रुपया जाणार नाही. दोन्हीकडे सगळं 1 नंबर असणार आहे. त्याची माहिती मी तुम्हाला देणारच आहे. जसं त्याच्यावरती एक ऑफिशियल डॉक्युमेंट येईल तसं मी त्याच्यावरती तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे की त्याची काय होणार आहे पुढं. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पटापटा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कोणाला बिनव्याजी कर्ज पाहिजे 1 लाख रुपये आणि कोणाला 50,000 रुपये पाहिजे. 1.5 लाख रुपयापर्यंत तिथं अमाऊंट तुम्हाला भेटू शकते. हे सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना घरकुल विषय अजूनही माहीत नाही किंवा घरकुलचा फॉर्म अजूनही भरलेला नाही
आणि भरायचा असेल तर पटकन. भरपूर लाडक्या बहिणींना ही गिफ्ट क्रमांक 5 मी तुम्हाला सांगतोय ते. 4 जर तुम्हाला सांगितलं, आता 5 ते म्हणजे घरकुल. भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही. पटापट जाऊन घरकुलचा फॉर्म भरून घ्या, अन्यथा प्रॉब्लेम होईल. शेवटची तारीख उलटून जाईल. पटकन तुमचे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, तिथं फॉर्म मिळतात. तिथं जाऊन तुमचं सगळं डॉक्युमेंट्स वगैरे जमा करा. सगळं तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करायचं आहे. पटापटा आपला फॉर्म भरून ठेवा. म्हणजे कसं पटकन भरलेलं चांगलं, कधी उशीर करायचा नाही. कोणाकोणाला घरकुल योजनेविषयी डिटेल माहिती पाहिजे त्यांनी पटकन घरकुल योजना असल्या किंवा घरकुल पाहिजे असं जरी लिहिलं तर, घर पाहिजे असं जरी लिहिलं तरी मी तुम्हाला त्याच्यावरती सगळी माहिती पुरवेल. त्यामुळं पटकन ते काम करायचं. आणि चॅनलला मी तुम्हाला तेच सांगितलं, परत एकदा आठवण करून देतो आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत जा की कोणाकोणाला काय काय पाहिजे पटपट. त्याशिवाय आपल्याला समजणार नाही काय तुम्हाला पाहिजे. बरोबर, पुढचा व्हिडिओ काय हे तुम्हाला कसं समजणार, आम्हाला तरी कसं समजणार की तुमचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला काय पाहिजे. तर बघा, आता जूनचा हप्ता कोणाला मिळणार हा खूप महत्त्वाची तर बातमी आहे. सरसकट मिळणार का, तर नाही. भरपूर लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्यात सुद्धा बाहेर पडणार आहेत. कारण काय झालं आहे, भरपूर लाडक्या बहिणींनी तिथं आता सक्षम झालेल्या आहेत. म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना तर नोकरीच लागलेली आहे. आणि भरपूर लाडक्या बहिणीच्या घरी इन्कम टॅक्ससुद्धा कोण भरत आहे. 4 चाकी वाहनं घेतलेली आहेत. तर सरकार हे कुठंतरी बघत आहे. कारण त्यांच्याकडे आयकर विभागाकडून त्यांच्याकडे माहिती येते, त्यांच्याकडे RTO विभागाकडून माहिती येते, त्यांच्याकडे आधार कार्ड विभागाकडून माहिती येते. तर जसं त्यांना माहिती पुरवलं की त्यांचं उत्पन्न वाढलं आहे, कोणतरी इन्कम टॅक्स भरतं आहे, कोणी 4 व्हीलर घेतली आहे, तर लगेच सरकार त्याची यादी बनवून ते बँकेला देते. आणि बँक तुमचे जे ट्रान्झॅक्शन असतं तिथं ते थांबवतं आहे. ते महिला व बालविकास विभागाला जातं आहे. त्याची यादी ती असते तिथं बनलेली. त्या यादीतून तुमचं नाव बाहेर काढलं जातं आणि मग नवीन यादी ही बँकेत जमा केली जाते. प्रत्येक महिन्याला हे काम होतं आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल की गेल्या महिन्यात पैसे आले, टेन्शन नाही, ह्या पण महिन्यात येतील, असं होत नाही. तुम्हाला या सगळ्या मागच्या गोष्टी माहीत व्हाव्या म्हणूनच मी तुम्हाला हे सांगतो आहे. त्यामुळं पटापटा चॅनलला सबस्क्राईब करायचं मी परत एकदा सांगतो आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती आपण हीच देत असतो. बाकी सगळे म्हणतात की ह्या तारखेला ना त्या तारखेला, बाकीचं काहीच माहीत नाही त्यांना कधी येणार आणि मागं काय होतं हे सगळ्या गोष्टी माहीतच नाहीत. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, आपल्याकडनं कुठलीही चूक होऊन द्यायची नाही. आपलं जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, जसं की उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा, रेशन कार्डची EKYC करून ठेवा, आपलं बँक अकाउंट व्यवस्थित चालतं आहे का, बँकेला आधार कार्ड लिंक आहे का, बरं आधार कार्ड त्याच बँकेला लिंक आहे का, बरं आधार कार्ड लिंक केलं पण त्याची EKYC झाली आहे का अकाउंटची, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. बरोबर, कारण तुम्हाला फक्त पैसे येणार हे म्हणून उपयोग नाही, पण ते पैसे येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार हे खूप माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल दादा आमचं नाव काढल्यावर आम्हाला परत नाव ॲड करता येईल का. लक्षात ठेवा, जर तुम्ही एकदा बाहेर गेले तर गेलेच. त्याच्यामध्ये सध्या तरी काय अजून आलेलं नाही. त्यामुळं जसं त्याच्यावरती काय अपडेट येईल तसं मी तुम्हाला सांगेल. नवीन अर्ज आत्ता तरी बंद आहेत. नवीन अर्ज तुम्ही करू शकत नाहीत. नवीन अर्ज अजून त्याच्यामध्ये काय अपडेट आलेलं नाही. त्यामुळं नवीन तर अर्ज तुम्ही करू शकत नाही. परंतु मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही करू शकताय आणि स्वतःचं जे काही नुकसान होणार आहे ते तुम्ही त्याच्यापासून वाचू शकताय. त्यामुळे घाबरू नका, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मांडा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, सोबत काहीतरी नवीन व्हिडिओ टॉपिक घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.